तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट 2025 रोजी जी क्लर्क पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्या रिझल्टबाबतची अपडेट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, टायपिंगची प्रॅक्टिस ही कोणी करायची व टायपिंग ही कशा पद्धतीने होणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बघा विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनाच माहिती की माननीय उच्च न्यायालयामार्फत तब्बल 160 पदांकरता क्लर्क पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये 129 हे पद निवड यादीसाठी होते आणि पुढील पद जे होते ते प्रतीक्षा यादीसाठी होते. आणि मित्रांनो, यामध्ये 5 हे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव पद होते. तर मित्रांनो, याची जी स्क्रीनिंग टेस्ट जी परीक्षा आहे मित्रांनो, ती दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी झालेली आहे. मित्रांनो, यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने परीक्षेचा पॅटर्नसुद्धा बदललेला आहे. पहिल्यांदा फक्त इंग्लिशमध्ये ही परीक्षा व्हायची, आता त्यांनी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्यामध्ये त्यांचे मराठीमधील बरेच प्रश्न हे चुकलेले सुद्धा आहेत. त्याचेसुद्धा ऑब्जेक्शन त्यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2025पर्यंत मागवलेले होते. त्या पद्धतीने बरेच ऑब्जेक्शन हे त्यांच्याकडे रिव्ह्यूला गेलेले सुद्धा आहेत. तर मित्रांनो, आता टायपिंग टेस्टसाठी किती विद्यार्थी निवडले जातील किंवा कट ऑफ किती लागेल त्याबाबतची संपूर्ण माहिती आता पुढे आपण बघूया. मित्रांनो बघा, पहिल्यांदा तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्पष्टपणे माननीय उच्च न्यायालयामार्फत सांगितले आहे, ज्यांना 90 पैकी 45 मार्क आहेत, म्हणजेच ज्यांना 90 पैकी 50% गुण मिळालेले आहेत, ते पुढील उमेदवार सर्व आम्ही टायपिंग टेस्टसाठी पात्र करू. पण मित्रांनो, यामध्ये त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की आम्ही कट ऑफ लावणार नाही किंवा कट ऑफ लावणार आहे. दोघींमध्ये संभाव्य परिस्थिती आहे मित्रांनो, की ज्यांना 45 मार्क आहेत ते सर्व उमेदवार हे टायपिंगसाठी पात्र असतील असं तरी एकंदरीत वाटतंय. मित्रांनो, ज्यांना 45 मार्कांच्या खाली मार्क आहेत ते उमेदवार आत्ताच या स्थितीलाच ते या प्रक्रियेतून बाद झालेले आहेत. ज्यांना 45 मार्कांच्या पुढे मार्क आहेत तेच उमेदवार पुढे हे टायपिंग टेस्टसाठी पात्र होणार आहेत. तर मित्रांनो, ज्यांना 45 मार्क व पुढे मार्क आहेत त्यांनी टायपिंगला सुरुवात करा मित्रांनो. आणि मित्रांनो, ही परीक्षा ही तुमची इंग्लिश टायपिंग टेस्ट होणार आहे. 10 मिनटं तुम्हाला यासाठी वेळ असणार आहे. तर मित्रांनो, आपण एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो मित्रांनो आपण लवकरच टाकू. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला मार्क पडलेले आहेत ते तुम्ही खाली कमेंट करा मित्रांनो. आपण लवकरच त्याचा पूर्ण ॲनालिसिस करून त्याचा एक सेपरेट व्हिडिओ हा प्रसिद्ध करू. तर मित्रांनो, सध्या तरी तुम्हाला जर 45 मार्क आहेत तर तुम्ही टायपिंगला सुरुवात करावी. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.